आय टीमध्ये जॉब स्टार्ट करायचा आहे किंवा स्विच करायचं आहे, आपला फर्स्ट प्रिफरन्स काय असतो, आपल्याला कोणीतरी रेफर केलं पाहिजे मोठ्या कंपनीमध्ये, जेणेकरून आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येईल. आपण खूप जागेवरती रेफर करतो, आपण खूप जागेवरती रिझ्यूम पाठवतो, पण आपल्याला रिप्लाय येत नाही. त्याचं रिझन मी आज तुम्हाला सांगणार. 80% कॅन्डिडेट्सला रेफरन्स भेटतो, कुणा कोणतरी आय टीमध्ये असतंच, त्यांना ते रिझ्यूम पाठवता, बट ते फेल होतात, त्यांना रिप्लाय येत नाही, ना ते प्रॉपर फॉलोअप घेत. आज मी तुम्हाला एक तर प्रॉपर टेम्पलेट्स देणार आहे. मी माझ्या कंपनीमध्ये जर काही रेफरन्स असेल ज्या प्रोफाईलचा, त्या प्रोफाईलचा तुमच्याकडून डेटा घेणार आहे आणि मी तुम्हाला डायरेक्ट रेफर करणार आहे. तिसरी गोष्ट, प्रॉपर सगळे टेम्पलेट्स देणार आहे. फॉलोअप कसा घ्यायचा, तुमचा रिझ्यूम कसा सेंड करायचा, व्हॉट्सॲप असेल, लिंक्डइन असेल किंवा मेल असेल, तर प्रॉपर इन डिटेल रेफरन्सच्या रिलेटेड आज सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन करणार आहेत. व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट स्टार्ट. तर एक्झाम्पल सांगतो. खूप जण इन्स्टाला असेल किंवा व्हॉट्सअपला असेल, हाय ब्रो रेफर मी आणि रिझ्यूम अटॅच करणार. मला एक सांगा फक्त, मी रेफर कसं करू तुम्हाला? तुमची माझ्याकडे प्रोफाईल आहे, कोणाचा रिझ्यूम बघून समजतं की कुठल्या प्रोफाईलसाठी आहे? कीवर्ड्स रीड करायचे का? तुमचा प्रोजेक्ट बघायचा का? अरे हां, ह्याचा रोल हा असेल, ह्याचा प्रोफाईल ही असेल, असं ॲझ्युम करायचं का? तर 80% चान्सेस आहेत की तुम्हाला कुणीच रिप्लाय करणार नाही आणि तुमचा रिझ्यूम कुणीच बघणार नाही. सगळ्यात एक म्हणजे टॉप मिस्टेक आहे की तुम्ही फक्त रिझ्यूम सेंड करता व्हॉट्सॲपवरती आणि रिप्लाय तुम्हाला येत नाही. त्याचं हेच रिझन आहे. तुम्हाला कसा रिप्लाय येईल सांगा बरं? तुम्ही एखाद्याचा दुसऱ्याचा रिझ्यूम बघा आणि त्या रिझ्यूम ॲनालिसिस करा आणि तुम्हाला समजतं का बघा बरं कुठल्या प्रोफाईलसाठी त्यांनी अप्लाय केलं आहे आणि कुठल्या काय. तर आय टीमध्ये एवढे प्रोफाईल आहेत, तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स किती आहे, तुम्ही कुठले फ्रेशर आहात, एक्सपिरियन्स आहात, असं नाही आहे. आपण डायरेक्टली म्हणजे जनरिक करतो किंवा त्याची क्लॅरिटी नाही, डिस्क्रिप्शन नाही, टायटल नाही, असं काही नाही करायचं आहे. प्रॉपर तुम्हाला काय करायचं आहे, रिझ्यूम शेअर करायचा आहे. रेफर करणं म्हणजे काय असतं माहिती आहे? त्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. येणाऱ्या गुरुवारी म्हणजे 16 एप्रिलला रात्री 8 वाजता मी यूट्यूब लाईव्ह येणार आहे. माझ्या कंपनीमध्ये ज्या ओपनिंग्स आहेत त्यांना मी सगळ्यांना रेफरन्स देणार आहे. गुगल फॉर्म मी आत्ताच देतो आहे. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढे पण रेफरन्स आहेत त्या रेफरन्स तुम्हाला त्या गुगल फॉर्ममध्ये द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुवारी रात्री 8 वाजता यूट्यूब ऑनलाईन यायचं आहे. मी त्याचा नोटिफिकेशन पण तुम्हाला देईल. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला खरंच सबस्क्राईब करा. आणि माझ्या कंपनीमध्ये आणि माझ्या कॉन्टॅक्ट्समधल्या, माझ्या टीममधल्या ज्या कंपनीमध्ये रेफरन्स आहेत त्या रेफरन्स आम्ही टोटल तुमची प्रोफाईल बघून आम्ही सगळ्यांना रेफरन्स द्यायचा प्रयत्न करणार आहोत. सो त्यासाठीच हा एक प्री व्हिडिओ आहे की तुम्हाला रेफरन्स कसा घ्यायचा किंवा काय. मी गुगल फॉर्म देतो आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म नीट भरा आणि त्यानंतर तुम्हाला रेफरन्स बाकीच्यांना कसा द्यायचा किंवा मला कसा पाठवायचा ते पण मी तुम्हाला सांगतोय. ओके, सो लेट्स आपल्या व्हिडिओवरती येऊयात. सो गुरुवारी रात्री 8 वाजता 16 एप्रिल, ओके, कमिंग थर्सडे. एक्झाम्पल घ्या की माझ्या कंपनीमध्ये जावा डेव्हलपरची ओपनिंग आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की यार माझ्याकडे रेफरन्स आहे, तुम्ही मला रिझ्यूम शेअर करा. जर स्ट्रॉंग कॅन्डिडेट असाल आणि जर तुम्ही प्लेस झाला, मला त्याचं रेफरल बोनस भेटतं. मग मला सांगा, जर तुम्ही स्ट्रॉंग कॅन्डिडेट असाल तर मी का नाही रेफर करणार? पण जर तुम्ही समजा वीक कॅन्डिडेट असाल आणि मी जर सांगितलं माझ्या मॅनेजरला, जे काही पॅनल असाल इंटरव्ह्यूचं, त्याला सांगितलं की हा कॅन्डिडेट खूप स्ट्रॉंग आहे आणि मला रेफर करायचं, तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू शेड्यूल करा. ते त्यांचा व्हॅल्युएबल टाईम स्पेंड करणार, तुमचा इंटरव्ह्यू घेणार आणि तुम्ही स्ट्रॉंग नसणार. म्हणजे पूर्ण काय म्हणणार, अरे तू काय कॅन्डिडेट दिला आहे, रेफर केला आहे, तो एकदम चुकीचा, म्हणजे काहीच बोलला नाही तो आणि तो काही स्ट्रॉंग नव्हता, तो जॉब रेडी पण नाही आहे. म्हणजे काय झालं, माझे इथे निगेटिव्ह आला. मी जर सेकंड टाईम जर मी रेफर केलं कोणत्या कॅन्डिडेटला तर त्याचा इंटरव्ह्यू शेड्यूल होणार नाही. तर ह्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये होत आहे मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रॉपर एकदम टेम्पलेट, जर तुम्हाला समजा व्हॉट्सॲपवरती, आता मी काही टेम्पलेट काढलेत, व्हॉट्सॲपवरती जर तुम्हाला एखाद्याचा टेम्पलेट पाठवायचा आहे तर हाय तुमचं नेम, होप यू आर डुईंग वेल, आय केम अक्रॉस ओपनिंग फॉर दिस रोल ॲट युअर कंपनी. आणि त्यानंतर हे जे टेम्पलेट्स आहेत ना, मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देतो. जर तुम्ही व्हॉट्सॲपवरती करत असाल तर हे टेम्पलेट यूज करा आणि अलॉंग विथ युअर रिझ्यूम. जर तुम्ही लिंक्डइनवरती जर कोणाला पिंग करत असाल, मेसेज करत असाल तर मी तुम्हाला हे टेम्पलेट यूज करा, मी स्क्रीनवरती देतोच. ते टेम्पलेट तुम्ही यूज करा अलॉंग विथ युअर रिझ्यूमे. थर्ड आहे, तुम्हाला मेल करायचा आहे रेफरन्ससाठी. तर प्रॉपर हे टेम्पलेट मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देतो आणि सगळे टेम्पलेट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. प्रॉपर ते कॉपी पेस्ट तुम्हाला हे पण करायचे आहेत. त्यानंतर हे जेवढे पण टेम्पलेट्स मी दिलेले आहेत ते कस्टमाइज करा आणि जर तुम्हाला त्याचं काही जर म्हणजे रिप्लाय प्रॉपर येत नसेल तर ते अपडेट करा. 2-3 वेळेस जर केल्यानंतर ते अपडेट करा. सगळ्यांना सेम नका पाठवू, काहीतरी चेंज करा त्यामध्ये. त्यानंतर फॉलोअप पण घ्यायचा आहे. आता फॉलोअपमध्ये काय माहिती का, सकाळी तुम्ही मेल केला, दुपारी फॉलोअप नाही घ्यायचा किंवा
10 दिवसानंतर फॉलोअप नाही घ्यायचा सगळ्यात इम्पॉर्टंट, कारण असं करता लोक बरं का. तर काय करायचं आहे तुम्हाला, आज तुम्ही मेल केला आहे किंवा आज तुम्ही मेसेज केला आहे तर 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला फॉलोअप घ्यायचा आहे. फॉलोअपचा पण तुम्हाला मी टेम्पलेट ते पण स्क्रीनवरती देतो, डिस्क्रिप्शनमध्ये देतो. प्रॉपर टेम्पलेट यूज करा, प्रॉपर पोलाइटली मेसेज करा, मेल करा. कारण कसं आहे ना की तुम्ही कधी पण कोणालाही कॉल करू शकत नाहीत. कोण मीटिंगमध्ये असतं, कोणाचे काही काम चालू असतं, कोण ड्राईव्ह करत असतं किंवा काय असतं, तुम्ही त्यांना परत परत सारखं कॉल करू शकत नाही किंवा काही नाही. जे तुम्हाला रेफर करतं आहे, जे तुम्हाला प्रॉपर हेल्प करतं आहे त्याला मेसेज करा, त्यानंतर तो तुम्हाला कॉलवरती नक्कीच करेल. हां, हे सगळं झालं रेफरन्सचं. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या प्रोफाईलसाठी जॉब शोधताय आणि रेफरन्स तुम्ही कसा मागत होता, रिझ्यूम पाठवून किंवा प्रॉपर टेम्पलेटनुसार, आणि तुम्हाला रिप्लाय कसा आला आहे किंवा काय आला आहे. सेकंड थिंग आहे की येणाऱ्या थर्सडेला रात्री 8 वाजता आपण यूट्यूब लाईव्ह येणार आहेत. त्याच्यासाठी गुगल फॉर्म मी दिलेला आहे, तो गुगल फॉर्म फिलअप करा. रेफरन्स माझ्या कंपनीमध्ये असेल तर मी सगळ्यांना रेफर करणार आहे, आणि माझ्या टीममध्ये किंवा माझ्या जेवढी पण कम्युनिटी आहे, ज्या कंपनीमध्ये रेफरन्स येतो आहे त्या कंपनीमध्ये मी तुमचा डेटा डायरेक्ट सेंड करणार आहे. सो ही एक तुम्हाला गुड ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आपण करतो आहोत. यामध्ये असं तुम्ही असं ॲझ्युम करू नका की अरे मी काही तुम्हाला त्या जॉबसाठी किंवा काहीच नाही. ओके, आपल्या जे सबस्क्रायबर आहेत, जे फॉलोअर्स आहेत, हे सगळं त्यांच्यासाठी चालू आहे, त्यांच्यासाठी ही आपली हेल्प चालू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे जे पण डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईल. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.